बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. अभ्यासाचा ताण जेवढा विद्यार्थ्यांना होता तेवढाच जास्त शिक्षकांनाही होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊन परत रिव्हिजन चालू होतं. त्यातच असं एक शिक्षक जे कराड शहरातील प्रतिष्ठित ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत होतं. शिक्षक असल्यामुळं त्यांचे राहणीमान आणि व्यक्तिमत्व अगदी उत्तम होतं. नीटनेटकेपणा आणि विचार याचा उत्तम मेळ होता. त्यांचं नाव पाटील सर. विद्यार्थ्यांसोबत अगदी मनमिळावू स्वभावाचे, जणू एक मित्रच. डिसेंबरचा महिना होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊन रिव्हिजन चालू असताना शनिवारी किंवा रविवारी गावागावात व्याख्यान आयोजित असल्यावर त्यांना तिकडं जावं लागायचं. असंच एका शनिवारी पाटील सरांना एका लांबच्या खेडेगावात जायचं होतं. व्याख्यान दुपारच्या 4 वाजता ठरवलं होतं. त्यामुळे सर दुपारचं जेवण आटपून 1 वाजण्याच्या आसपास आपली होंडा घेऊन त्या गावी जायला निघालं. तासाभराच्या प्रवासानंतर एका ठिकाणी सरांनी आपली बाईक थांबवली. अजून ते हायवेवरच होतं. बाजूला एक वाटसरूला रस्ता विचारून पुढं निघालं. रस्ता बरोबर होता. थोडा पुढं जाऊन पहिला लिफ्ट घेतल्यावर कमानीपासून 2 किलोमीटरचा रस्ता कापून गावात पोचायचं होतं. 3 वाजायच्या आसपास सर पोचली. आयोजकांना भेटून चहा पाणी झाला. गावातल्या हॉलमध्ये व्याख्यान होतं. बरोबर 4 वाजता व्याख्यानाला सुरुवात झाली. जवळजवळ 3-3.5 तास व्याख्यान आणि विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तर चालली. सगळे विद्यार्थिनी यांचा व्याख्यानाने प्रभावित झाली होती. अभिनंदन करून सर्व निघून गेले तोपर्यंत घड्याळात 8 वाजली. गावाच्या सरपंचाकडून सत्कार झाला आणि त्यांनी जेवायचा हट्ट ठेवला. सरांनाही म्हणता येत नव्हतं आणि गावात पाहुणे आल्यावर जेवण पाणी केल्याशिवाय कोण सोडणार. मस्त कोंबड्याचा रस्ता जेवण करून थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर सर निघायची घाई करत होते. तेवढ्यात काही जणांनी सरांना अडवलं. मास्तर, आता लय उशीर झालाय बघा. आजची रात्र इकडंच मुक्काम करा. नको, घरी वाट बघत असतेली, मला निघायला हवं, सर म्हणाले. तेवढ्यात त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, अहो मास्तर, ते खरं आहे, पण आता जाणं काय बरोबर नाही. सरांनी विचारलं, का? अहो, पुढचा रस्ता जरा खराब आहे, तिकडं भूतखेत रस्ता आडीव देती. सर हसलं आणि म्हणालं, अहो काय दादा, मी एक शिक्षक आहे. मी असल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत आणि मी मुलांना स्वतः हेच शिकवत आलोय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे खूप. चला, मी निघतो. सर कोणालाच न जुमानता रस्त्याला लागलं. गाव सोडून थोडं पुढं आल्यावर चांगला रस्ता लागला. तो रस्ता पार करून हायवेला लागायचं होतं. तिकडून सरळ शहरात पोचत होणार. सर बाईकवर हवेच्या वेगात जात होतं. मनात लवकरात लवकर घरी पोचायचं हाच विचार करून सुसाट चाललं होतं. तेवढ्यात मागून जोरात हॉर्न वाजला. सरांनी बाईक हळू करून त्या गाडीला जायला जागा केली आणि ती मोठी गाडी धूळ उडवत त्यांच्यापेक्षा जास्त वेगात निघून गेली. त्यांची नजर त्या गाडीवरच होती. त्यांना लांबूनच एक बाई त्या गाडीला हात करून थांबवताना दिसली, पण ती गाडी काय थांबली नाही. ती बाई तिकडंच उभी राहून दुसरी गाडी यायची वाट बघत होती. सर त्या बाईजवळ पोचलं. ती हात दाखवून थांबायची विनंती करतच होती. सर थांबलं आणि विचारत झालं, ताई, कुठं जायचं आहे तुम्हाला? ती बाई अस्वस्थ वाटत होती आणि रडत होती.
बहुतेक काहीतरी वाईट झालं असणार असं सरांना वाटलं. माझ्या नवऱ्याचा अपघात झालाय आणि ते पुढच्या हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. मला तिकडंच जायचं आहे, ती रडत रडत म्हणाली. ठीक आहे, बसा मागं, मी सोडतो तुम्हाला, सर म्हणलं. त्या बाईबद्दल सांगायचं तर ती एक मध्यम वयाची आणि चांगल्या घरातली दिसत होती. ठीकठाक साडी आणि अंगावर सोनं, हातात छोटं काहीतरी गाठोडं, काहीतरी बांधून घेतल्यासारखं होतं. ती सरांच्या मागं बसली. अजूनही ती रडतच होती. सरांनी तिला धीर द्यायचा प्रयत्न करत बोलू लागलं. घड्याळात 10:30 वाजली होती. सरांनी विचारलं, पण एवढ्या रात्री तुम्ही एकटंच का निघालाय? तुमच्या सोबतीला कोणी आलं नाही का? अहो, घरात लहान पोरं आणि सासू म्हातारी, त्यांना कुठं रात्रीचं नेऊ इस्पितळातून? बाईचा फोन आला तसं निघाले मी. मला खूप काळजी पडली. काय झालंय नीट सांगितलं पण नाही तिनं, ती बाई रडत रडतच म्हणाली. सर बाईक जमेल तेवढ्या वेगात पळवायचा प्रयत्न करत होतं. थंडी असल्यानं गार वारा झोंबत होता. हात थंडगार पडलं होतं आणि त्या बाईशी बोलता बोलता माहिती काढत होतं. अहो ताई, रडू नका, काही नाही होणार त्यांना, तुम्ही शांत व्हा, असं म्हणून सरांनी बाईकचा वेग वाढविला. ती बाई अजूनही हुंदकं देत रडतच होती. थोडा वेळ झाला. त्या बाईनं स्वतःला सावरलं होतं आणि आता ती शांत बसली होती. आता फक्त भिरभिर वारात तेवढंच काय तो आवाज, बाकी भयान शांतता. ताई, चिंता करू नका, काही मदत लागली तर मी करेन. हं, तिनं उत्तर दिलं. तुम्ही त्या मागच्या गावात राहता का? सरांनी विचारलं. हं, परत तसंच उत्तर मिळालं. सर जे काही प्रश्न विचारत होतं ते फक्त त्यांना हो असं घुमत उत्तर देत होती. सर दचकलं. थोड्या वेळापूर्वी एवढी रडत हुंदकं देणारी बाई आता काहीच कसं बोलत नाही. सरांच्या मनात नाही नाही ते विचार यायला सुरुवात झाली. सरांनी बाईकचा वेग अजून वाढवला तशी ती बाई परत सर आता घाबरलं होतं. काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं. अचानक त्या बाईनं जो हात सरांच्या खांद्यावर ठेवला होता त्याची पकड घट्ट व्हायला लागली. जसजसा रस्ता संपत होता तसतसं त्या बाईच्या खांद्यावरची पकड मजबूत होत होती. सर पूर्णपणे घाबरलं होतं. भर थंडीत सोसाट्याच्या वाऱ्यात त्यांना घाम फुटला होता आणि ती बाई फक्त अशी मोठमोठ्यानं घुमत होती. अचानक सरांना कळालं की त्यांच्या बाईकचा वेग कमी होतोय. सर बावरलं. हे काय होतंय माझ्यासोबत? कुठं येऊन फसलोय मी? देवाचा दावा करत त्यांनी ॲक्सिलेटर पिळला, पण फक्त इंजिनचाच आवाज, शिवाय बाईकचा वेग वाढत नव्हता. सरांना कळून चुकलं होतं. ती गावातली माणसं जी सांगत होती ती खरं होतं आणि स्वतःवरच त्यांना चीड येत होती. जवळजवळ अर्धा तास झाला पण हायवे अजून लांब होता. रस्ता पूर्ण सामसूम. थांबणार तरी कोण? सरांनी मोठा श्वास घेतला आणि अजून ॲक्सिलेटर पिळला, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. सरांच्या खांद्यातनं कळ निघाली. कसं बसं त्यांनी ती सहन केली. तेवढ्या सरांनी काखेतून मागच्या चाकाजवळ नजर टाकली आणि ते हैराण झालं. ती बाई स्वतःचा पाय जमिनीला टाचेनं घासत होती, जेणेकरून बाईक पूर्णपणे हळू चालत होती. अचानक थांबा आला. बासड्या आवाजात ती बाई म्हणली, थांबतो. सरांचं शरीर थंड पडलं. खांद्यातनं कळ येत होती. थांब थांब कानावर पडत होतं. तेवढ्या सरांना कमान दिसली आणि ते हायवे जवळ आपण पोचतोय हे
त्यांच्या लक्षात आलं. आपण जिवंत राहतोय की नाही हे सरांना कळण्या पलीकडं झालं होतं. खांद्यातून जोरात कळ, डोक्यात घाम. त्याच स्थितीत सरांनी मागचा पुढचा विचार न करता वेग वाढवायचा प्रयत्न केला. तसा ओ आवाज वाढत होता. कमान जवळ आली तशी सरांना वेदना असह्य झाल्या. तसा बाईकचा तोल गेला. वाकडे तिकडे होऊन बाईक स्लिप झाली आणि सर खाली पडलं. बाईक आणि सर दोघे पण फरफटत कामाने बाहेर जाऊन आदळलं. तेवढ्या जोरात एक किंकाळी पूर्ण शांतता चिरून घुमली. सर पूर्ण रडकुंडीला आलं होतं. विवळत ते उठलं आणि माग बघितलं तर ती बाई कमानीच्या आतमध्ये उभी होती. डोळं वाटारून सराकडे बघत होती. करत उलट्या पायानं माग जाऊन गायब झाली. सर असह्य वेदनेनं परत खाली पडले. तेवढ्यात हायवेच्या कोपऱ्यावर असणारी टपरीवाली 2 माणसं धावत सरांजवळ पोचली आणि त्यांना घेऊन टपरीवर आली. आपल्यावरचा धोका टळला हे समजल्यावर सरांनी स्वतःला सावरलं आणि घडला तो प्रकार त्या माणसाने सांगितला. टपरीवाल्यानं चहा देत सरांना सांगितलं, बरोबर 2 वर्षापूर्वी ती बाईक घरून निघाली होती आणि तिचा नवरा खरंच हॉस्पिटलमध्ये होता. कोणीतरी मदत करेल म्हणून ती सगळ्या गाड्यांना हात दाखवून थांबवत होती, पण कोणच गाडी थांबवत नव्हतं. शेवटी ती एका ट्रकच्या समोर आली, पण त्या ट्रकवाल्यानं तिला सरळ उडवलं आणि ती जागीच मेली. तेव्हापासून अजून ती सगळ्या गाड्यांना हात दाखवून थांबवते आणि कमानी जवळ आल्यानंतर ती गायब होती. आणि तिच्या तावडी जो कोणी भेटला त्याला ती सोडत नाही. तुमचं नशीब चांगलं जे तुम्ही कमानीपर्यंत आला आणि वाचला. सरांनी बाईक तिकडेच ठेवून हॉस्पिटल गाठलं. आता सर बरं आहेत, पण अजून तो विचार करून सरांच्या अंगावर काटा येतो.